अरे हरामखोरांनो, धर्म काय तुम्हालाच आहे? आम्ही काय हातात बांगड्या घातलेल्या आहे? काही लोक टीका करतात, बाप का राज आहे क्या? अबे बावा, इथंच पाय ना अचलपुरात, हा? इथं बोंब नाही पडली तो आली, हा? इथं अमित भाई शहावर टीका करतो राजा, हा? तू अवकात नाही ना बे बावा, हा? तू अवकात दाखवले मी तुले लोकांना? बाप का राज है क्या? 27 मर गए, कहाँ गए थे सैनिक? अबे बावा, हा? बावाच्या नाना ते नाव घेतल्याशिवाय नाही जमत नाही. आमचे ज्येष्ठ नेते प्रमोददादा कोरडे आणि दुसरे ज्येष्ठ नेते गजाननदादा कोल्हे आणि उपस्थित सर्व मान्यवर, तिवारी सर आहेत, ढवळे दादा आहेत, त्याच्यानंतर सुरेश काका वानखडे आहेत, मनीषभाऊ नागली आहेत, महिला भगिनी जयश्री पंडागळे आहेत, भागवत ताई आहे, खडसे ताई आहे, त्यानंतर सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, सर्व गावागावातून आलेले बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि उपस्थित मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आपल्या आतापर्यंत सर्वांनी सांगितलं की सशक्त सरकार हे केंद्रात आहे. सन्माननीय विश्वगौरव नरेंद्रजी मोदी साहेब आणि लोकनेते, त्याचप्रमाणे लोकनेते महाराष्ट्रातही देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आहे, डबल इंजिनचं सरकार आहे. आणि अशा परिस्थितीत आपण 2014च्या पहिले पाहत होतो, मुंबईत बॉम्बस्फोट, आसाममध्ये बॉम्बस्फोट, कुठे काय. परंतु 2014 पासून आपल्या महाराष्ट्रात असो किंवा इतर ठिकाणी असो, बॉम्बस्फोट आपल्याला नावालाही असं दिसत नाही. फार नगण्य परिस्थिती जम्मू काश्मीरमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी चालू असतात. घुसखोर आतंकवादी घुसतात आणि अनिष्ट प्रकार घडवून आणतात. त्यातलाच हा प्रकार 2014च्या पहिले किंवा 2014 नंतर आतापर्यंत जेवढी सरकार आली, सर्व सरकार हे पाकिस्तानमुळे परेशान होती. परंतु पहिलं सरकार आहे नरेंद्रभाई मोदीचं की पूर्ण पाकिस्तान परेशान आहे या सरकारले. हे ताकद इच्छाशक्तीची आहे, ही ताकद देशप्रेमाची आहे. तुम्ही म्हणाल मग पूर्वी देशप्रेम नव्हतं का? परंतु तुम्हालाच माहित आहे की या सरकारने आतंकवाद्याला जर फाशी द्यायची असेल तर रात्रीचं कोर्ट उघडलेलं आहे आणि त्या सरकारने रात्रीचं कोर्ट उघडलं आतंकवादी सोडासाठी. हा फरक आहे दोन सरकारमधला, त्यावेळेचं सरकार आणि आता नरेंद्रभाई मोदीचं सरकार. म्हणून देशप्रेमाने ओतप्रोत असलेलं सरकार. 27 जण मारले. पहा, तुम्हाला सांगतो, काही वर्षापूर्वी काँग्रेसचं सरकार असताना, फारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री असताना आपले 3 लाख काश्मीर पंडितांची हत्या केली होती. तेव्हा या सरकारने काही केलं नाही, परंतु 27 लोकांची हत्या या सरकारमध्ये आतंकवादींनी केलेली असताना, 3 लाख असताना काँग्रेसने काहीच केलं नाही. परंतु फक्त 27 लोक, 27 हे आपल्यासाठी भरपूर झाले, परंतु 27 जणांना मृत्युमुखी पडताना पाहिलं असताना सन्माननीय मोदीजींनी 27 जणांसाठी खेळ खलास करून टाकला. 23 मिनिटात, 22 मिनिटात. याच्यात मतमतांतर असू शकतात, परंतु 22-23 मिनिटात 9 आतंकवादी ठिकाणं, ते जैश ए मोहम्मद असो, लष्कर ए तैयबा, या आतंकवादी संघटनांचे बकरीच्या बकरी उद्ध्वस्त करून टाकल्या. याला काळीच लागते. आणि अण्वस्त्र देश असणारे, पाकिस्तान असो, चीन असो, जपान असो की भारत असो, हे अण्वस्त्रधारी देश आहेत, अमेरिका असो. पहिल्यांदा इतिहासात असं घडलं की अण्वस्त्रधारी देश असताना त्याच्या घरात घुसून उद्ध्वस्त केलं. हे याला सर्वात मोठं काळीज लागते. आणि हे फक्त सरकारची इच्छाशक्तीचं प्रतीक आहे.
आणि म्हणून इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. सैनिकांना माहिती आहे, भाऊनी सांगितलं, -30 डिग्री मध्ये काम करत असताना किंवा देशाचं संरक्षण करत असताना किती कठीणाईचा सामना करावा लागते. जीवन मरणाचा प्रश्न असते. ऑक्सिजनची लेवल 0 असते, ऑक्सिजन नसतो. अशा परिस्थितीत पाय आहे की नाही, हात आहे की नाही, बोटं आहे की नाही आपल्याला माहित पडत नाही. एवढं बधीर झालेलं शरीर असते. अशा परिस्थितीत आपले सैनिक देशाचं रक्षण करतात. आपण आता या घटनेच्या पूर्वी पाहिलेलं आहे. 2 दिवस लग्नाला झाले, 1 दिवस लग्नाला झालं. आपण टीव्हीवर बातम्या आल्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की 2 दिवसात त्याला सैन्यावर जावं लागलं. घरची परिस्थिती काय म्हणते, घरचे लोक काय म्हणतात, आईच्या पोटचा गोळा चालला देशाच्या सीमेवर, तिचं काळीच काय म्हणत असेल. परंतु एक तिथं दुसरी आई तिचं रक्षण करण्यासाठी जावं लागलं. आणि ही असलं देशप्रेम हे फक्त हिंदुस्थानाच्या धर्तीवर पाहायला मिळते. एवढंच मी सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, पहलगाममध्ये धर्म विचारून 27 जणांचा बळी देण्यात आला. धर्म विचारता, अरे हरामखोरांनो, धर्म काय तुम्हालाच आहे? आम्ही काय हातात बांगड्या घातलेल्या आहे? परत धर्म विचाराची ताकद हिम्मत करू नका. मोदीजींनी दाखवून दिलं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. तुम्ही जर अशा गोष्टी जर केल्या, अरे तुमचे खायचे वांदे आहे, तुमचे खायचे लाले आहे. तुम्ही चाललेले गो भारताशी टक्कर घ्यायले, तुमचे खायचे वांदे आहे, पहिले ते सरळ करा. तुमचे भांडण आहे. तुमचा पंतप्रधान स्विमिंग करून आलो, स्विमिंग. बरं झालं ते स्विमिंग टँक मध्ये आणू, तो आपला ब्रह्मोस नाही पडला. नाही तर त्या काय झालं असतं. आणि ब्रह्मोस हे देशी बनावटीचं अण्वस्त्र आहे आणि त्या ब्रह्मोस ची एक प्रकारे ट्रायलच घेतलेली आहे. आणि या देशी बनावटीची आतापर्यंत आपण 80% परदेशावरती म्हणजे परावलंबी होतो. अण्वस्त्राच्या बाबतीत असो की शस्त्रास्त्राच्या बाबतीत असो की रणगाड्याच्या बाबतीत असो की तोफखान्याच्या बाबतीत असो. परंतु आज आपण परिपूर्ण झालेला आहोत. आपले देशी बनावटीचं ब्रह्मोस 16 देशांनी मागणी केलेली आहे आपल्याला. ही सर्वात मोठी गोष्ट आहे आपल्याला. हे 70 वर्षात पाहायला भेटलं होतं. काही लोक टीका करतात, बाप का राज आहे क्या? अबे बावा, इथंच पाय ना अचलपुरात. इथं बोंब नाही पडली तो आली. इथं अमित भाई शहावर टीका करतो राजा. तू अवकात नाही ना बे भावा. तू अवकात दाखवले मी तुला लोकांना. बाप का राज है क्या? 27 मर गए, कहाँ गए ते सैनिक? अबे बावा, बावाच्या नाना, तू राजा कायले बे बावा? तू तर मुख्यमंत्री करायला चालला होता बे बावा. काय झालं तुला लोकांना कुठं दाखवलं पाय ना तू आता. अवकात दाखवली, अवकात. कॅटल्या गरम झाल्या कॅटल्या. आता ते स्टेज नाही इथं बोलायचं. त्याच्यासाठी स्टेज आहे. राजे प्रमोद दादा कुठेही बोलते ना. आणि आपल्याला काहीच बोलावं नाही का आपण? आपण तर त्याचं अजून 75% बाहेर याच राहिलो. तू 75% बाहेर याच राहिलं. असं खल हालवतो उघडतो ना, तर त्याला बोलणं बंद करून देतो. असो, आजचा दिवस चांगला आहे आणि अशा धंद्यात पडू नये, नाही बरोबर नाही? तर आजचा दिवस हा तिरंगा रॅलीचा आहे आणि देशप्रेमाचा आहे, देशसेवेचा आहे. देशसेवेनी जे ओतप्रोत असलेले माजी सैनिक यांचा सत्काराचा आहे. आणि ती सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून जर आपण ऑपरेशन राबवलं, त्या ऑपरेशनचा म्हणजे गुणगान करण्याचा आहे. मी तिन्ही दलाच्या, नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स या तिन्ही दलांच्या सैनिकांना सलाम करतो सर्वांच्या वतीनं. कारण त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ती मुस्लिम पायलट कोण? सोफिया कुरेशी. सोफिया कुरेशीनं
त्या वैमानिकांनी वैमानिकच आहे ना ते, कर्नल, तिने 3 तळ उद्ध्वस्त केले पाकिस्तानचे. हे अभिमानाची गोष्ट आहे. ती खरी मुसलमान आहे. ती भारताची ते खरी वंदे मातरम आणि जय हिंद म्हणणारी किंवा भारताप्रती श्रद्धा असलेली मुस्लिम कर्नल आहे. तिचा अभिमान बाळगू. तिच्यासाठी टाळ्या होऊ द्या एकदा. आणि असे जर लोक भारतात असेल आहेत तर त्यांना त्रिवार आपण मुजरा करू, मानाचा मुजरा करू. परंतु आपल्यातले काही गद्दार आहेत, गद्दार भोसडीचे कुठेही आहे. त्या जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादीला आपल्याच लोक मदत करतात, आपले राजकीय लोक मदत करतात. ही गोष्ट म्हणजे आता देशाच्या आणि अजित डोवाल यांचं सुद्धा आपण अभिनंदन करायला पाहिजे. देशाचे पंतप्रधान यांचं अभिनंदन करायला पाहिजे. देशाचे गृहमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असो, अमितभाई शाह असो, यांचं अभिनंदन करायला पाहिजे. तिन्ही दलाचं अभिनंदन करायला पाहिजे. त्यांचे जनरल जे होते ते कोणी म्हणे देश सोडून पळाले, ते म्हणजे कुठंतरी पळाले, कारण त्याला माहित होतं मरण आहे म्हणून. मरण आहे ब्रह्मोस, जिथं जी कमांड दिली तिथंच पडते. आणि त्यांचे 400 ड्रोन पाडले आपण. हा पराक्रम, भीम पराक्रम फक्त हिंदुस्थानातच होऊ शकते. आणि का होऊ शकते तर नरेंद्रभाई मोदी आहे म्हणून होऊ शकते. आणि झाला आहे. त्याचं उदाहरण, जिवंत उदाहरण आपण पाहिलेलं आहे त्या 2 दिवसात 3 दिवसात. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि देशाच्या पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.